अगदी डेअरीवर मिळतंय त्या पद्धतीचं हे दही बनलेलं आहे. तुम्ही बघू शकतात एकदम घट्टसर आणि गोळे गोळे असतात डेअरीवरल्या दह्यामध्ये. तर अगदी त्याच पद्धतीचं हे दही बनवून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आता किती मस्त टेक्स्चर आलेलं आहे. या दह्याला जर 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवलं तर एकदम सुरीनं कापता येईल एवढं हे घट्टसर दही झालं असतं. पण मी इथं फ्रीजचा वापर न करता मस्त घट्टसर दही बनवून घेतलेलं आहे. तर डेअरीवर या पद्धतीचंच दही मिळते. तर माझ्या पद्धतीने कसं बनवले चला तर सुरू करू रेसिपी. श्री शिवाय नमस्तुभ्य मैत्रिणींनो, मी अंजली कुंभार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आज आपण बनवणार आहोत घट्टसर दही. सर्वात अगोदर आपण दूध तापून घेणार आहोत. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेले आहे. मला अर्धा लिटर दुधाचं दही बनवायचं आहे. इथे मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही इथे म्हशीच्या दुधाऐवजी गाईचं पाकिटचं दूध वापरू शकतात, त्याचं पण दही मस्त होतंय. तर आज सर्वात अगोदर आपण हे दूध तापून घेणार आहोत. इथे मी गॅसवर आता दूध तापायला ठेवलेलं आहे. दुधाला उकळी आलेली आहे आणि इथं मी गॅस कमी केलेला आहे. आता आपण हे दूध असंच 2-3 मिनटं कमी गॅसवर उकळून घेणार आहोत. दुधामध्ये पाण्याचं प्रमाण असतंय, त्याच्यामुळं दूध 2-3 मिनटं आटवून घ्यायचं. 2-3 मिनटं झाले, दूध उकळलेलं आहे. आता आपण गॅस बंद करू आणि दूध कोमट करून घेऊ. काही वेळानंतर आपलं दूध व्यवस्थित कोमट झालेलं आहे. आता हे दूध चेक करण्या अगोदर मी हे चमच्यानं व्यवस्थित मिक्स करून घेते. असं तुम्हालाही करावं लागेल. असं केल्याने दुधाचं टेम्परेचर एकसारखं होतं आणि आपल्याला बोट बुडवायला सोपं पडतं. इथं हे आपल्या बोटाला सोसवून एवढं कोमट दूध घ्यायचं. आता मी तुम्हाला इथे एक टिप सांगणार आहे. एकदम गरम दूध नाही घ्यायचं. गरम दुधाचं दही बनवलं तर ते आंबट होऊ शकतं आणि त्याला पाणी सुटतं. आणि एकदम थंड दुधाचं जर दही बनवलं तर ते लवकर आंबणार नाही आणि व्यवस्थित घट्टही होणार नाही. ज्या भांड्यामध्ये आपल्याला दही बनवायचं आहे त्या भांड्यामध्ये आता हे दूध टाकून घेऊ. दही बनवताना नेहमी असं पसरट भांडं घ्यायचं. तुमच्याकडे जर मातीचं भांडं असेल तर त्याच्यामध्ये खूप मस्त दही लागतं, पण सर्वाकडे मातीचं भांडं अवेलेबल असेल असं नाही. त्याच्यामुळे मी आज पसरट स्टीलच्या भांड्यामध्ये दही लावते. आता हे दूध तयार झालं. आता याच्यामध्ये दही कसं टाकायचं ते आपण बघू. इथे मी 1 चम्मच दही घेतलेला आहे. याला चांगलं फेटून घ्यायचं. दह्यामध्ये गोळे नाही राहिले पाहिजेत, या पद्धतीने याला चांगलं फेटून घ्यायचं. तर बघू शकता या पद्धतीने मी फेटून घेतलेलं आहे. आता आपण हे दही या दुधामध्ये टाकू. याच्यामध्ये 1 चम्मच भर दूध टाकून सगळं दही या पद्धतीने दुधामध्ये घालून घेते. आता हे पूर्ण दुधामध्ये एकसारखं डायरेक्शननं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे मग हे दही पूर्ण दुधामध्ये मिक्स होईल. आता उन्हाळ्याचा दिवस आहे, याला उबदार ठिकाणी नाही ठेवलं तरी चालते. आपण हे किचन वट्यावरच एका साईडला 6-7 तास झाकून ठेवू. दही जमेपर्यंत याला झाकण उघडून बघायचं नाही. तर बघू आता 6-7 तासानंतर 5-6 तास झालेले आहेत. आपण बघू दही व्यवस्थित घट्ट झाले का. तर बघू शकता किती घट्टसर दही झालेलं आहे. आपण याला फ्रीजमध्ये पण नव्हतं ठेवलेलं. तर बघू शकता किती मस्त घट्टसर दही तयार झालेलं आहे. तर तुम्हाला ही माझी दही बनवण्याची पद्धत कशी वाटली नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.